नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी शाबूच्या तांदळाची खिचडी बनवणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। त्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो शाबूचे तांदूळ, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि तेल। आपण आता शाबूचे तांदूळ भिजत टाकलेत 2 तास। चांगले भिजल्यानंतर मग आपण ते असे सुट्टे करून घ्यायचे। भिजलेत आता आपले असे सुट्टे करून घ्यायचे। आता आपण तेल टाकूया। त्याच्यामध्ये मिरची कापून टाकली मी। मिरची आता भाजून घेऊया आपण। मिरची आता आपली भाजून झाली। आपण आता शाबूचे तांदूळ सुट्टे केलेले टाकूया, मिक्स करूया। पूर्ण मिक्स अशी मिरची झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकूया। थोडेसे जाडसर टाका, म्हणजे खिचडी चांगली होते सुट्टी। आणि अशी मिक्स करून आपण घेऊया। भाजेपर्यंत असे मिक्स करून भाजून घेऊया आपण। आपली खिचडी आता मिक्स झाली। तुम्ही याच्यामध्ये बटाटेही घालू शकता। 5 मिनिटं अशीच हलवत राहावा। आपली आता खिचडी भाजून झालेली आहे। आपली आता उपवासाची साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।